जेवढा करता येईल गोरगरिबांसाठी तेवढा मी उपक्रम करून आणि गोरगरिबांसाठी वाटप करत असतो। भिवंडी तालुक्यातील कांदली येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख ठाणे जिल्हा तथा अध्यक्ष मीनाक्षी फाउंडेशन विष्णुदादा चंदे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंतामणी हॉस्पिटल आयोजित महाआरोग्य शिबिर तसेच जिल्हा परिषद गट बोरिवली अंतर्गत हळदी कुंकू समारंभ मोठ्या आनंदाने उत्साहाने संपन्न। तसेच यावेळी विद्यार्थ्यांना वह्या वाटप आणि छत्री वाटप देखील करण्यात आले। तसेच यावेळी या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या नियोजन मीनाक्षी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आले होते। अनेक मान्यवरांनी विष्णुदादा चंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली। त्यासोबतच त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत। तसेच यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे शुभेच्छुकांचे विष्णुदादा चंदे यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत। तर चला पाहूया विष्णुदादा चंदे यांचा वाढदिवस कशा प्रकारे साजरा करण्यात आला, थोडक्यात पाहूया। महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच उपनेते प्रकाशजी पाटील यांच्या आशीर्वादाने माजी आमदार शांताराम मोरे यांच्या आशीर्वादाने मीनाक्षी फाउंडेशन ही एक माझी ट्रस्ट आहे। या ट्रस्टीच्या साह्याने
आम्ही प्रत्येक वर्षी गोरगरिबांसाठी छत्री वाटप, मुलांसाठी वह्या वाटप, अशा प्रकारे सगळे उपक्रम, साडी वाटप वगैरे आम्ही प्रत्येक वर्षी असा उपक्रम मी एक गोरगरिबांसाठी या पडगा परिसरात करत असतो. याच्या मागचा आमचा बाकी काही उद्देश नाही. एक समाजाची सेवा, समाजसेवा, गोरगरिबांना आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी एक वस्तू त्यांच्यापर्यंत जावो आणि त्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद मिळावा, हाच उद्देश आहे. याच्या पलीकडे आमचा काही उद्देश नाही आहे. मी एक चांगल्या लाखोच्या घरात वह्या वाटप केलेल्या आहेत. मी गेली 15 वर्ष ही जनसेवा मी करत आहे. माझी मिसेस, माझा मुलगा, माझी मित्रमंडळी, माझे कार्यकर्ते माझ्या बरोबर आहेत. तसेच सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. मीनाक्षी मातेची कृपा माझ्या पाठीशी आहे. मीनाक्षी मातेचा आशीर्वाद आहे. याच्याने मी जेवढा करता येईल गोरगरिबांसाठी तेवढा मी उपक्रम करून आणि गोरगरिबांसाठी वाटप करत असतो. मोठ्या प्रमाणात पाऊस असल्या कारणानं आजची लोकसंख्या काहीच नाही आहे. हा पाऊस नसता ते याच्या 4 पटीने महिला मंडळ वगैरे लोकसंख्या इथं राहिली असती. मी धन्यवाद मानतो. त्यांनी एवढ्या पावसात सुद्धा काही ठिकाणून यायला रस्ते नाहीत, तरी पण त्यांनी रस्ता काढून येऊन मला आशीर्वाद दिला. मी त्यांचा आभार मानतो. चंदे साहेबांचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवर येऊन गेलेला आहे आणि अति सुंदर कार्यक्रम ते पार पाडलेला आहे. काय शुभेच्छा. आज आमचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय विष्णुदादा चंदे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी म्हणजे समाजोपयोगी ज्या वस्तू असतात, म्हणजे आपल्या वाड्या पाण्याच्या ज्या आदिवासी महिला असतात त्यांना साडी असेल, छत्री असेल, असे विविध कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त होत असतात. आणि आजही किती झाले आता रनिंग किती आहे माझा हां 48 रनिंग आहे. म्हणजे आमच्या जोडीला यायला वेळ नाही त्याला. म्हणजे खूप चांगले कार्यक्रम प्रत्येक वाढदिवसानिमित्त करत असतात. मी त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच आपल्या हातून समाजोपयोगी कार्यक्रम आपल्या हातून घडत राहतात, यापुढेही राहतील असं त्यांना मी शुभेच्छा देतो. कारण विष्णू चंदे एक आमच्या परिसरातील नावाजलेली व्यक्ती आहे आणि त्यांच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी घडत असतात. राजकारण सोडून बाकी समाजकारणाच्या जेवढ्या गोष्टी चांगल्या आहेत तेवढ्या ते करत असतात आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना मी मनापासून माझ्या मोरे परिवाराकडून, माझ्या भिवंडी ग्रामीणच्या वतीने त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उत्सव साजरा होत आहे आणि साहेबांचा वाढदिवस हा आपला वेगळा प्रत्येक वेळेस असतो आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन उपक्रम घेऊन आलेला असतो आणि त्याच्या वाढदिवसाला ठाणे जिल्ह्यातील बहुतेक मंडळी, राजकारणी असो, समाजकारणी असो, सर्व मंडळी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाचे वाढदिवसाची शुभेच्छा आणि विष्णू चंदे साहेबांना चांगले कार्य करावा याच्यासाठी प्रोत्साहन देत आहे. आणि विष्णू चंदे साहेबांनी सर्वांना एका चांगल्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी किंवा त्यांना पण नवीन नवीन उपयोगी करण्यासाठी प्रोत्साहन मिळतो. आणि या तालुक्याच्यामध्ये विष्णू चंदे साहेबांचं चांगलं नाव आहे आणि ते उपजिल्हा प्रमुख शिवसेना या पदावर आता पण कार्यरत आहे. आणि पुढे पण ते चांगलं काम करते आणि समाजाचे आणि पक्षाचे आणि सर्वांचे नाव नक्कीच उज्ज्वल करते आणि त्यांना या मंगलमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांनी असंच 50 झालेला 75 करावा, 75 100 सुद्धा करावा आणि सर्वांना घेऊन जाऊन